ओके, नेक्स्ट टॉपिक आहे DNA डबल हेलिक्स मॉडेल. ठीक आहे, DNA डबल हेलिक्स गिवन बाय वॅटसन अँड क्रिक. ठीक आहे, वॅटसन आणि क्रिक या दोन सायंटिस्टने 1953ला DNAचं डबल हेलिक्स मॉडेल दिलं. ठीक आहे, याच्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकसुद्धा मिळालेलं आहे. DNA डबल हेलिक्स. ठीक आहे, तर हे मॉडेल आपल्याला अभ्यास करायचं आहे गिवन बाय वॅटसन अँड क्रिक. त्यांचं काय म्हणणं होतं तर DNAचं जे काही स्ट्रक्चर आहे ते हेलिकली कॉइल्ड. ठीक आहे, दोन स्ट्रँड्स असतात, दोन न्यूक्लियोटाइडचे जे स्ट्रँड्स आहे ते एकमेकांना हेलिकली कॉइल्ड आहेत, अशा प्रकारचं जे काही स्ट्रक्चर आहे. सो दॅट इज गिवन बाय वॅटसन अँड क्रिक. आता आपण याचे सॅलेंट फीचर्स बघणार आहोत. पहिलं काय, 2 पॉलीन्यूक्लियोटाइड चेन्स, 2 पॉलीन्यूक्लियोटाइड चेन्स or strands. According to the Watson and Crick, DNA मॉडेल याच्यामध्ये 2 पॉलीन्यूक्लियोटाइड स्ट्रँड्स असतात. पॉलीन्यूक्लियोटाइड म्हणजे काय तर खूप सारा न्यूक्लियोटाइडचा एक स्ट्रँड आणि दुसऱ्या एका न्यूक्लियोटाइडचा एक स्ट्रँड, हे दोन्ही जे आहे ते एकमेकांना हेलिकली कॉइल्ड असतात. आपण डायग्राममध्ये बघू शकतो. मोर करेक्टली जर का आपण बघायचं आहे, बघा न्यूक्लियोटाइडचं स्ट्रक्चर, ऑक्सिजन ॲटम, ही शुगर आहे. ठीक आहे, शुगरच्या पहिल्या कार्बनला बेस पेअर अटॅच आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या कार्बनला एक फॉस्फेट ग्रुप आणि 5व्या कार्बनला एक फॉस्फेट ग्रुप. ही एक न्यूक्लियोटाइड पहिली. ठीक आहे, त्याच्यानंतर अजून एक काढूया. ही एक शुगर, पहिल्या कार्बनला बेस पेअर अटॅच, तिसऱ्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप, 5व्या कार्बनला परत एक फॉस्फेट ग्रुप. ऑक्सिजन, शुगर, पायरोल रिंग, पहिल्या कार्बनला बेस पेअर अटॅच, तिसऱ्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच, इथे परत 5व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच. ठीक आहे, असं जे काही सिरियल सिक्वेन्स असतात. ठीक आहे, या हा एक स्ट्रँड बनतो आणि त्यालाच एक अपोजिट स्ट्रँड बनतो. ठीक आहे, तो सुद्धा काढून घेऊ. हा पहिला कार्बन, याला बेस पेअर अटॅच. ठीक आहे, त्यानंतर सेकंड थर्ड कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच, 4 आणि फिफ्थ कार्बनला एक फॉस्फेट ग्रुप अटॅच. त्यानंतर परत एक पहिली शुगर, त्यानंतर सेकंड शुगर, याच्यामध्ये फर्स्ट कार्बनला बेस पेअर अटॅच, सेकंड थर्ड कार्बनला एक फॉस्फेट ग्रुप अटॅच, 4 फिफ्थ कार्बनला परत एक फॉस्फेट ग्रुप अटॅच. त्यानंतर अजून एक शुगर, परत फर्स्ट कार्बनला बेस पेअर अटॅच, सेकंड थर्ड कार्बनला एक फॉस्फेट ग्रुप, 4 फिफ्थ कार्बनला परत एक फॉस्फेट ग्रुप. अशा प्रकारे 2 स्ट्रँड एकमेकांभोवती गुंडाळलेले असतात. हे झालं द DNA डबल हेलिक्स मॉडेल कन्सिस्ट ऑफ 2 पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. 2 पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आहे. हा एक स्ट्रँड आहे. ठीक आहे, आणि हा एक स्ट्रँड आहे. हे 2 जे स्ट्रँड आहे ते पॉलीन्यूक्लियोटाइडचे स्ट्रँड आहे. पॉलीन्यूक्लियोटाइड म्हणजे एकापेक्षा जास्त न्यूक्लियोटाइड एकाखाली एक अरेंज आहे, त्याचा एक स्ट्रँड बनला. आणि दुसरा एक जो स्ट्रँड आहे तो सुद्धा खूप साऱ्या पॉलीन्यूक्लियोटाइड एकत्र येऊन त्याचा एक स्ट्रँड बनला. आणि हे 2 जे स्ट्रँड आहे ते एकमेकांभोवती हेलिकली कॉइल्ड आहे. हा झाला पहिला मुद्दा DNA डबल हेलिक्स मॉडेलचा. ठीक आहे, आपण बघू शकता. त्याच्यानंतर दुसरं काय तर 2 स्ट्रँड जे असतात ते अँटी पॅरेलल आहेत. ठीक आहे, अँटी पॅरेलल स्ट्रँड्स. अँटी पॅरेलल स्ट्रँड्स काय तर बघा, इथे आपण डायग्राममध्ये बघू शकता. हा जो पहिला स्ट्रँड आहे, ठीक आहे, हा स्ट्रँड असा आहे आणि दुसरा जो स्ट्रँड आहे त्यालाच पॅरेलल पण तो अँटी पॅरेलल आहे. म्हणजे काय तर हा जो शुगर आहे तो इन्व्हर्ट झालेला आहे. का झालेला आहे असा तर बघा, 2 जे स्ट्रँड आहे ते एकमेकांना अटॅच कसे होतात तर हायड्रोजन बॉन्डनी. आणि जो हायड्रोजन बॉन्ड आहे तो कोणामध्ये तयार होतो तर ज्या नायट्रोजनस बेस, म्हणजे एका शुगरच्या पहिल्या कार्बनला हा एक नायट्रोजन बेस अटॅच आहे आणि ह्या शुगरच्या पहिल्या कार्बनला नायट्रोजनस बेस अटॅच आहे. आणि ह्या दोघांमध्ये जेव्हा हायड्रोजन बॉन्ड तयार होतो तेव्हा हे जे 2 स्ट्रँड आहेत ते एकमेकांना अटॅच होतात. ठीक आहे, आता बघा, जर का हा स्ट्रँड सुद्धा याच्यासारखाच असता तर काय झालं असतं, हा जो नायट्रोजनस बेस जो असतो तो पहिल्याच कार्बनला अटॅच असतो. मग हा जर का असाच असता तर
हायड्रोजन बॉन्ड तयार व्हायला खूप म्हणजे जास्त एनर्जी लागली असती, कारण की एकदम समोरासमोर नाही, त्याच्यामुळे एक स्ट्रँड पॅरलल दुसरा अँटी पॅरलल, जेणेकरून बेस पेअरमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग इझिली होईल. याच्यासाठी दोन स्ट्रँड जे असतात ते अँटी पॅरलल स्ट्रँड असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही स्ट्रँडमध्ये फॉस्फोडायस्टर लिंकेज असते. फॉस्फोडायस्टर लिंकेज. आता फॉस्फोडायस्टर लिंकेज म्हणजे काय तर बघा, हा पहिला स्टँड आहे, याच्यामध्ये खूप सारे न्यूक्लियोटाइड्स एकत्र आलेले असतात. ठीक आहे. मग आता ह्या न्यूक्लियोटाइड एकत्र कशा आल्या तर सपोज आता ही पहिली शुगर आहे, या पहिल्या शुगरमध्ये थर्ड कार्बनला एक फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे, आणि ही जी दुसरी शुगर आहे याच्या फिफ्थ कार्बनला फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे, आणि हा पहिल्या शुगरच्या तिसऱ्या कार्बनला अटॅच असलेला फॉस्फरस आणि दुसऱ्या शुगरचा 5व्या कार्बनला अटॅच असलेला फॉस्फरस, याच्यामधलं जे बॉन्डिंग आहे याला आपण म्हणतो फॉस्फोडायस्टर लिंकेज. काय म्हणतो? फॉस्फोडायस्टर लिंकेज. आणि या फॉस्फोडायस्टर लिंकेजद्वारे सिरियली एका स्टँडवर खूप साऱ्या न्यूक्लियोटाइड्स या अटॅच असतात. बघा इथे सुद्धा एक फॉस्फोडायस्टर लिंकेज, असंच खाली कंटिन्यू फॉस्फोडायस्टर लिंकेज होईल. परत इकडे ह्या फॉस्फेटमध्ये आणि या फॉस्फोडायस्टर लिंकेज, परत इथे फॉस्फोडायस्टर लिंकेज, असं खाली. अशा प्रकारे एका स्टँडवरच्या न्यूक्लियोटाइड एका खाली एक ह्या फॉस्फोडायस्टर लिंकेजनी अटॅच असतात. ठीक आहे. हे होतं फॉस्फोडायस्टर लिंकेजच्या बाबतीत. त्याच्यानंतर चौथं आहे हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन नायट्रोजिनस बेस. ठीक आहे. हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन नायट्रोजनस बेस ऑफ ॲडजसंट स्ट्रँड. या स्ट्रँडवरची ह्या नायट्रोजन बेस पेअर आणि अपोजिट स्टँडवरच्या नायट्रोजन बेस पेअर यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते. ठीक आहे. आपण हे डायग्रामच्या द्वारे इथे बघू शकतो. इथे सुद्धा आपण बघू शकतो कसं तर ॲडेनाइन बेस पेअर विथ ग्वानिन. ठीक आहे. त्यानंतर ग्वानिन बेस पेअर विथ ॲडेनाइन. त्यानंतर ॲडेनाइन बेस पेअर विथ थायमिन. थायमिन बेस पेअर विथ ॲडेनाइन असं सुद्धा आपण बोलू शकतो. किंवा ग्वानिन बेस पेअर विथ सायटोसिन और सायटोसिन बेस पेअर विथ ग्वानिन. असे ह्या दोन स्ट्रँडमध्ये जे काय बॉन्डिंग असतं ते असतं हायड्रोजन बॉन्डिंग. ठीक आहे. हायड्रोजन बॉन्डिंग दोन्ही स्ट्रँडवरच्या बेस पेअरमधलं जे काही बॉन्डिंग आहे दॅट इज हायड्रोजन बॉन्डिंग, ज्याच्याद्वारे दोन स्ट्रँड एकमेकांना कनेक्टेड असतात. आता याच्यामध्ये जेव्हा ॲडेनाइन थायमिनसोबत बॉन्डिंग तयार करते तर 2 हायड्रोजन बॉन्डद्वारे बॉन्डिंग तयार करते, आणि ग्वानिन जेव्हा सायटोसिनसोबत पेअर होते तेव्हा ती 3 हायड्रोजन बॉन्डद्वारे पेअर होते. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा ॲडेनाइन आणि थायमिनमध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असते ते 2 हायड्रोजन बॉन्ड असतात, आणि ग्वानिन आणि सायटोसिनमध्ये असते तेव्हा ते 3 हायड्रोजन बॉन्ड असतात. ठीक आहे. अशा प्रकारे दोन स्ट्रँड एकमेकांना लिंक असतात बाय मीन्स ऑफ हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन दी नायट्रोजन बेस पेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता DNAचे डायमेन्शन्स बघायचे. ठीक आहे. काही डायमेन्शन्स आहे. डायमेन्शन्सच्या बाबतीत पहिला मुद्दा येतो डायमीटर. ठीक आहे. डायमीटर ऑफ अ DNA. ठीक आहे. DNAची जी डायमीटर आहे ती किती आहे तर जवळजवळ DNAची डायमीटर आहे 20 अँगस्ट्रॉम. किती आहे? 20 अँगस्ट्रॉम. ठीक आहे. DNAची डायमीटर किती आहे? 20 अँगस्ट्रॉम. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन 2 बेस. ठीक आहे. डिस्टन्स बिटवीन 2 बेस पेअर्स. डिस्टन्स बिटवीन 2 बेस पेअर म्हणजे बघा, आता सपोज एका स्टँडवरची ही बेस पेअर आणि ही बेस पेअर, या दोघांमधलं डिस्टन्स किती तर ते किती आहे? 3.4 अँगस्ट्रॉम. किती आहे? 3.4 अँगस्ट्रॉम. ओके. आणि एका हेलिक्सची लेंथ म्हणजे एक जे हेलिक्स आहे, एक जो टर्न आहे तर त्याची लेंथ किती आहे तर ती आहे जवळजवळ 34 अँगस्ट्रॉम. का? कारण की 2 बेस पेअरमधलं अंतर किती आहे? 3.4 अँगस्ट्रॉम, आणि एका हेलिक्समध्ये जवळजवळ 10 बेस पेअर असतात. मग 3.4 मल्टिप्लाय बाय 10 जवळजवळ 34 अँगस्ट्रॉम. ओके. लेंथ ऑफ 1 हेलिक्स किती आहे? 34 अँगस्ट्रॉम. हे 3 डायमेन्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर आता हे हेलिकल मॉडेल आपण बघतोय, याच्यामध्ये
ही जी लार्ज जी दिसते याला म्हणतो आपण मेजर ग्रूव. ठीक आहे, मेजर ग्रूव. ग्रूव म्हणजे काय मराठीत सरळ सरळ खाच. आणि ही जी छोटी जी आहे ती आहे मायनर ग्रूव. ठीक आहे, म्हणजे अल्टरनेट एका साईडला मेजर ग्रूव असते आणि एका साईडला मायनर ग्रूव असते. अशा प्रकारचे हे जे DNA डबल हेलिकस मॉडेल दिलेले आहे वॅटसन आणि क्रिकने. ठीक आहे, मला असं वाटतं की तुम्हाला लक्षात आलं असेल. थँक्यू.